पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने मोठी कारवाई केली आहे। भारताकडून पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आलाय। भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले सर्व विद्यमान आणि वैध व्हिसा 27 एप्रिल 2025 पासून रद्द करण्यात आले। पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले वैद्यकीय व्हिसा केवळ 29 एप्रिल 2025 पर्यंत वैध राहतील असा निर्णय आता घेण्यात आला आहे। मोठा निर्णय, मेडिकल व्हिसा 29 एप्रिल पर्यंत वैध असणार आहे। भारताने कोंडी केल्यानंतर आता पाकिस्तान हादरलंय। पाकिस्तानकडून सगळे द्विपक्षीय करार स्थगित करण्यात आलेत। सिंधू जल करार थांबवण्याचा निर्णय पाकने मात्र फेटाळलाय। पाणी थांबवणं म्हणजे युद्धासारखी कारवाई अशी प्रतिक्रिया पाकिस्तानकडून देण्यात आली। शिमला करार संपवण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतलाय। भारतासोबत व्यापार बंद करण्याची घोषणा पाकिस्तान सरकारने केली आहे। हवाई क्षेत्र आणि पाकच्या बाजूने वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे मोठ्या घडामोडी सध्या घडतायत। पाक भारतासोबत व्यापार बंद करणार, मात्र सिंधू जल कराराला स्थगिती दिल्याच्या नंतर आता पाकिस्तान हादरला। याचा मोठ्या प्रमाणात फटका पाकिस्तानला बसतोय। पाकिस्तानची कोंडी होते। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं कठोर निर्णय घेऊन पाकिस्तानला जोरदार हादरा दिला। त्यामुळे पाकिस्तान कसा बिथरलाय, त्यांनी काय निर्णय घेतले ते पाहूयात। भारताने कोंडी केल्यानंतर पाकिस्तान हादरलं। सिंधू जल करार थांबवण्याचा निर्णय मात्र पाकिस्तानने फेटाळला। पाणी थांबवणं म्हणजे युद्धासारखी कारवाई अशी प्रतिक्रिया पाकिस्तानने दिली। कराची किनाऱ्यावर क्षेपणास्त्राची चाचणी करण्याच्या हालचाली सुद्धा देण्यात आल्या। भारतासोबत व्यापार बंद करण्याची पाकिस्तान सरकारची घोषणा आहे। हवाई क्षेत्र आणि पाकच्या बाजूने वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। सार्क व्हिसा सर्व्हिस योजनेतून दिलेले व्हिसा रद्द करण्याचा निर्णय आता घेण्यात आला। पाकिस्तानातील भारतीयांना 48 तासात देश सोडण्याचे निर्देश। इस्लामाबादमधील भारतीय अधिकाऱ्यांना 30 एप्रिल पर्यंत देश सोडण्याचे निर्देश।